हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षाच होममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी आंब्याच्या लोणच्याची रेसिपी. तर फक्त 1 किलोचं लोणचं कसं घालायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला. मी इथे 1 किलो कैरी घेतलेली आहे. कैरी कट करून घेतली, स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतली आणि गच्चीवरती वाळत घातली आहे हलक्याशा उन्हाला 2 ते 3 तास. आणि बघू शकता तुम्ही, मी काढून घेतलेली आहे. पातेल्यात कैरी घेतली आहे आणि हे जे काही मसाले घेतलेत ते मोहरीची डाळ घेतली आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि लोणच्याचा मसाला घेतला आहे आणि गूळ घेतला आहे. गूळ तुम्ही आवश्यकतेनुसार घ्यायचा आहे, तुम्हाला किती गोड हवं आहे लोणचं. आणि इथे मेथ्या घेतल्या आहेत, सोप घेतली आहे, खडे मसाल्यामध्ये तेजपान, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि विलायची घेतली आहे थोडीशी. आता मी थोडं तेल घेतलं आहे कढईमध्ये आणि तेल गरम झालं आहे का पाहते. गरम झाल्यानंतर आपल्याला हे जे काही खडे मसाले वगैरे घेतले आहेत आपण ते तेलामध्ये टाकायचे आहेत आपल्याला. मी लोणच्यासाठी तेल कमीच वापरलं आहे. तुम्हाला जर का तेल जास्त आवडत असेल लोणच्यामध्ये घातलेलं तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. तेल तापलं आणि खडे मसाले आपण तेलात सोडत असू तर लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि हे सगळे खडे मसाले तेलामध्ये तडतडले चांगले की तेल चांगलं थंड होऊ द्यायचे आणि मगच आपल्याला ते ॲड करायचे. तोपर्यंत तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपीज आणि डेली व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता मी हे तेल एका ताटामध्ये काढून घेतलं आहे पूर्ण आणि ते तेल छान थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला हे लोणच्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे. आता आपण कैरीमध्ये मसाले ॲड करून घेऊ. तर मी हे जे काही सगळे मसाले घेतलेत, मीठ घेतलं आहे, हळद, लाल तिखट, गूळ सगळं मी मिक्स करते आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे. समजा आपण नेहमीच बघतो लोणचं हे जास्त क्वांटिटीचंच असतं, पण जास्त क्वांटिटीचं एवढं लक्षात येत नाही की कसं करायचं किंवा काय करायचं. आणि भरपूर जणांची फॅमिली छोटी असते किंवा जर ट्राय करून बघायचं असेल तरी पण तुम्ही 1 किलोचं लोणचं घालून बघू शकता. आता मी हे थंड झालेलं तेल लोणच्यामध्ये टाकते आणि परत छान ह्याला मिक्स करून घेते. लोणच्याला रंग कसा आला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम चवीला सुंदर लागतं. थोडासा गूळ टाकलेला असतो त्याच्यामुळे थोडंसं गोड लागत असतं लोणचं. आम्ही याच पद्धतीने करतो घरी, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने लोणचं. आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण एका बरणीमध्ये हे भरून ठेवायचे. भरणी कशी घ्यायची आहे तर काचेची भरणी घ्यायची आहे आणि ती एकदम स्वच्छ घासून पुसून घेतलेली पाहिजे, एकदम कोरडी झालेली. आपण ज्यामध्ये लोणचं भरणार आहोत ती भरणी जर का आपण थोडा वेळ घासल्यानंतर उन्हातही ठेवली तरी चालेल, कारण ती थोडीही ओली राहणार नाही. आणि कोरड्या भरणीमध्ये जर भरला लोणचं आपलं तर एकदम चांगलं राहतं, नाहीतर ते खराब होण्याची शक्यता असते. एकदम कमी वेळेत मी तुम्हाला लोणच्याची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फक्त 3 ते 4 मिनटामध्येच आपली लोणच्याची रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली लोणचं करण्याची माझी पद्धत मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.